प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट परीक्षेसाठी शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बघत आहोत आणि आजचा आपला चौथा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि कन्सेप्ट आहे बीट फ्रिक्वेन्सीची। आता बघा आपल्याला काय बघायचंय तर जर इफ नंबर ऑफ फोर्स अरेंज इन ए असेंडिंग और इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, समजा अशा पद्धतीने आपण असे ट्युनिंग फोर्क घेतलेले आहेत आणि त्यांना अरेंज केलंय आपण, तर या पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे पहिल्याची 4, दुसऱ्याची 8, तिसऱ्याची 12 अशा पद्धतीने 25 फोर्क, समजा या पद्धतीने असे आपण 25 फोर्क अरेंज केले, 28 फोर्क अरेंज केले, तर कोणत्याही समजा असे आपण एन नंबर ऑफ फोर्क्स अरेंज केले किंवा 25 केले तर आपल्याला प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी काढता येते। आणि डिक्रीजिंग समजा वाढत नेली, फ्रिक्वेन्सी वाढवत नेली तर त्याला म्हणायचं इन्क्रीजिंग और असेंडिंग, आणि जर डिक्रीज करत नेली समजा पहिल्याची 58, दुसऱ्याची 54, तर असं करत नेली तर या पद्धतीने त्याला म्हणायचं डिसेंडिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर। तर कोणत्याही म्हणजे तिसऱ्याची, चौथ्याची, 5व्या फोर्कची, कुठल्याही फोर्कची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येते। याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत आणि मग आता कशी काढायची समजा, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा। तर दोन फॉर्म्युले लक्षात घ्या। तर पहिला फॉर्म्युला, इफ दे आर अरेंज्ड इन ए इन्क्रीजिंग और द असेंडिंग ऑर्डर एट दॅट टाइम द फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ फोर्क, पी म्हणजे कितवाही नंबर, N1 म्हणजे पहिल्या फोर्कची फ्रिक्वेन्सी प्लस P-1 इंटू NP, हा झाला फॉर्म्युला कशासाठी, इन्क्रीजिंग साठी किंवा असेंडिंग साठी। मग आता NP म्हणजे 7वा फोर्क असेल तर P7 घ्यायचं, इथं पण 7 घ्यायचं। बीट फ्रिक्वेन्सी दिलेली असते, 4 असेल 4 हर्ट्ज, 8 हर्ट्ज, 7 हर्ट्ज, 3 आणि N1 पहिल्या फोर्कची फ्रिक्वेन्सी, हा झाला इन्क्रीजिंग साठीचा फॉर्म्युला। आणि याने आपण कोणत्याही नंबरच्या फोर्कची फ्रिक्वेन्सी काढू शकतो। पहिल्यापासून जर 25 असतील तर 25व्याची, 30 असतील तर 30व्याची, 31 असतील तर 31व्याची। आता डिक्रीजिंग साठी काय बघा, NP दॅट इज इक्वल टू N1 मायनस, फक्त इथं मायनस घ्यायचं, P-1 इंटू NB, हे झालं डिक्रीजिंग साठी किंवा डिसेंडिंग साठी। आणि या शॉर्ट फॉर्म्युल्याने आपल्याला न्यूमेरिकल सोडवता येतं। आता कसं सोडवायचं बघा, तर त्याच्यासाठी आपण प्रॉब्लेम बघू। आता बघा प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम असा आहे बघा, ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स, किती फोर्क्स अरेंज केले आपण, 8, ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स इज अरेंज इन ए सिरीज ऑफ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे हा फॉर्म्युला लागणार आहे, इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी इफ ईच फोर्क गिव्स 4 बीट्स पर सेकंड, म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला, 4 बीट्स पर सेकंड with the preceding one and the frequency of the last fork. आता frequency of last fork म्हणजे N8, that is the frequency of the last fork is an octave of the first. आता ऑक्टेव म्हणजे डबल, इथं नीट लक्षात घ्या, ऑक्टेव या शब्दाचा अर्थ 8 टाइम्स नाही तर ऑक्टेव मीन्स डबल, हा एक नीट लक्षात घ्या शब्द, ऑक्टेव म्हणजे डबल। मग 8व्याची फ्रिक्वेन्सी ही पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या काय आहे, डबल आहे, ऑक्टेव ऑफ द फर्स्ट। फाइंड द फर्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट फोर्क, मग पहिल्याची फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला, N1 किती आणि N8 किती, आलं का लक्षात। मग आता आपल्या फॉर्म्युल्यात आपण किंमत घालू, NP माझी 8 नंबरची फ्रिक्वेन्सी बरोबर, N1 आता N1 प्लस P 8 आहे म्हणून 8 वजा 1 आणि बीट फ्रिक्वेन्सी 4 आहे, समजतंय। आता या N8 ची किंमत ट्वाइस N1 टाकायची, ट्वाइस N1, हे N1 इकडे आले मायनस N1 आणि हे झाले 8 वजा 1 7, 7 चौक 28, म्हणजे N1 बरोबर 28 हर्ट्ज। अशा पद्धतीने आपण पहिल्या फोर्कची फ्रिक्वेन्सी काढली। आता N8 काढायची, 8व्याची काढायची, तर N8 बरोबर ट्वाइस N1, मग 2 गुणिले 28 म्हणजे किती आले, 56 हर्ट्ज। 8व्याची किती आली, 56 हर्ट्ज। या पद्धतीने हे सोडवायचं। आता 5व्याची जरी काढायची ना तरी 5व्याची सुद्धा काढता येईल बघा आपण या फॉर्म्युल्याने। आता इथे N5 करू आपण, 5व्याची काढायची समजा, तर N5 दॅट इज इक्वल टू N1, N5 दॅट इज इक्वल टू N1
इथे टाकायचं 5 वजा 1 आणि 4, 5 वजा 1 आणि बीट फ्रिक्वेन्सी 4. आता N1 किती आलेली आपली 28 आणि 5 वजा 1 म्हणजे 4 चोक 16 आणि 28 आणि 10 38 आणि 38 आणि 6 38 आणि 6 44. तर बघा पाचव्याची म्हणजे जर तुम्ही अशी इन्क्रीजिंग केली तर पहिल्याची जर 28 बघा पहिल्याची 28 दुसऱ्याची 4 ने वाढवायची बीट फ्रिक्वेन्सी 4 आहे ना तर पहिल्याची 28 दुसऱ्याची 28 दुने 56 28 दुसऱ्याची 4 ने वाढवली 32 32 आणि 4 36 36 आणि 4 40 आणि पाचव्याची 44. बघा बरं 1 2 3 नंबरचा 4 4 नंबरचा 4 5 नंबरचा 4 आता हे 48 6 नंबरचा 4 52 7 नंबरचा 4 आणि 52 आणि 4 म्हणजे 56 8 नंबरचा 4. बघा बरं या पद्धतीने आली का मग पहिल्याची 28 आठव्याची 56 पाचव्याची 44 या पद्धतीने आपण कोणत्याही फोर्सची फ्रिक्वेन्सी काढू शकतो. आता हे पाहिलं इन्क्रीजिंगचं. आता आपण पाहू डिक्रीजिंगचं. डिक्रीजिंगचं एक न्यूमेरिकल बघू. समजलं? एवढ्या सोप्या फॉर्म्युलाने आपल्याला पटकन काढता येतं. आता डिक्रीजिंगचं एक न्यूमेरिकल बघू. काय बघा तर a set of 21 tuning forks is arranged in a series of decreasing frequencies. किती घ्यायचे 21 tuning forks is arranged in a series of decreasing frequencies. Each fork gives आता बघा हे P बरोबर 21 decreasing frequencies. Each tuning fork gives 4 beats per second म्हणजे NB किती आली 4 beats per second with the preceding one tuning fork and the first tuning fork is an पहिलं बघा that is the octave of the last म्हणजे इथं 2 आणि लास्ट म्हणजे झालं तुमचं N21. तर आता बघा डिक्रीजिंग ऑर्डर आहे म्हणजे हा फॉर्म्युला लागणार आहे तुम्हाला आणि काय काय काढायचंय फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क अँड 10th ट्युनिंग फोर्क. बघा पहिला काढायचंय पहिला ट्युनिंग फोर्कची किती आणि 10th ट्युनिंग फोर्कची किती असं काढायचंय. मग आता आपल्या फॉर्म्युल्यात NP बरोबर आता NP बरोबर N1 मायनस P मायनस 1. मग आता जर समजा आपण N21 घेतलं इथं N21 दॅट इज इक्वल टू आता बघा N1 मायनस इथं 21 वजा 1 आणि बीट फ्रिक्वेन्सी 4 दिली. आता ह्या N1 ची किंमत ट्वाइस N21 टाकायचं. मग N21 ट्वाइस N21 मायनस आता हे 20 चोक हे 20 झाले आणि 20 चोक 80 झाले आणि आता हे इकडे ट्रान्सफर केले आणि हे इकडे ट्रान्सफर केले तर ट्वाइस N21 मायनस N21 इक्वल टू 80 आणि म्हणून N21 21व्या फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आली तर 80 हर्ट्झ आली. हे पहिलं उत्तर. आता तुम्हाला N1 काढायची त्याच्यावरून N1 काढता येईल. ही एकदा 80 आली की N1 त्याच्या दुप्पट आहे ट्वाइस म्हणजे 160 हर्ट्झ. N1 आली 160 हर्ट्झ. कळलं? आता कमी कमी झालेलं ना डिसेंडिंग झालेले आणि N10 काढायची. आता N10 बरोबर N10 केलं आपण तर N1 मायनस इथं 10 टाकायचे वजा 1 आणि 4 बीट फ्रिक्वेन्सी. मग N1 ची व्हॅल्यू आलेली आपली 160 वजा हे 9 चोक 36 आणि याची वजा बाकी करा हे आले 124. बघा 160 वजा 136 सॉरी नुसते 36 तर 10तून 6 गेले 4 आणि इथे आले 6तून हे 2 आणि 124 हर्ट्झ. 10व्याची किती आली फ्रिक्वेन्सी 124 हर्ट्झ. असे मी तुम्हाला दोन्ही पण इन्क्रीजिंगनी दिले आणि डिक्रीजिंगनी दिले तरी आपल्याला सोडवता येतं. या पद्धतीने सोडवायचं. तर हा टाईप चांगला करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. All the best for your upcoming exam and thank you for watching this whole video.